नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपलं या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, एका शत्रू काहीही वाईट करू शकत नाही, कारण एका खिशात एक छोटी वस्तू ठेवा. 72 तासात तुम्हाला 3 संकेत मिळतील. कुंभ राशीच्या महत्त्वाच्या कार्यक्रमात तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सावध रहा. येत्या 72 तासात तुम्हाला खूप मोठी घटना घडणार आहे, जे ऐकून तुमच्या डोळ्यात अश्रू येतील, कारण आजपर्यंत तुम्ही कधीही इतकी मोठी आनंदाची बातमी ऐकली नसेल. मित्रांनो, येत्या 72 तासात तुमच्या जीवनातील सर्व आनंद परत येणार आहे. तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वाससुद्धा बसणार नाही आणि तुमच्यासोबत हे सर्व घडू शकते. हो मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कान उघडून ऐका आणि पूर्णपणे एकटेच ऐका. आजूबाजूला कोणीही नसावे तेव्हाच ऐका. कुंभ राशीच्या लोकांना येत्या 72 तासात तुमच्या जीवनात खूप मोठ्या घटना घडणार आहेत. पण जर तुम्ही तुमच्या खिशात एक छोटी वस्तू ठेवली तर घटना तुमच्यासाठी खूप चांगली ठरेल. म्हणूनच ही माहिती तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगते की येत्या 72 तासात आई तुळजाभवानीचे आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काही संकेतसुद्धा मिळणार आहेत, जे देव तुम्हाला स्वतः देणार आहेत. त्या लेखात आम्ही तुम्हाला याविषयी सांगणार आहोत की कुंभ राशीच्या लोकांना सर्वप्रथम जे कोणी आई तुळजाभवानीचे खरे भक्त आहेत, त्यांनी लगेच मनापासून आई राजा उदो उद किंवा जय माता भद्रकाली अशी कमेंट करा. आई तुळजाभवानी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल. जीवनात घडणाऱ्या घटनांवर तुमच्या कुलदेवता व कुलदेवी यांचा आशीर्वाद असणार आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात त्रास आणि समस्यांचा शेवटसुद्धा होणार आहे. होय मित्रांनो, हे खरं आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या जीवनात अडचणी येत होत्या, पण तुमच्या कुलदेवता आणि कुलदेवी तुम्हाला अनेक वेळा मोठ्या संकटांपासून तुम्हाला बाहेर काढलं आहे. त्यामुळे येत्या 72 तासात तुम्हाला 3 संकेत मिळणार आहेत, जे पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. होय मित्रांनो, हे लक्ष देऊन व्हिडिओ ऐका. आज तुम्हाला 3 सावधगिरी रूपांबद्दल सांगणार आहे, जे तुम्हाला तुमच्या अमृतासमान ठरत आहे. तुम्हाला मोठ्या संकटात असला तरी हे उपाय केल्यास तुमचे संपूर्ण जीवन आनंदाने भरून जाणार आहे आणि तुमच्या सर्व समस्यासुद्धा दूर होणार आहेत. पैशाबाबत सांगायचे झाल्यास येत्या 72 तासात तुमच्यासाठी मोठ्या संधी येणाऱ्या आहेत. तुमच्या पैशाबाबत असलेल्या अडचणी देखील दूर होणार आहेत. गेल्या काही काळापासून तुम्ही खूप मेहनत घेत आहात, पण तुम्हाला अपेक्षापेक्षा यश तुम्हाला मिळत नाही आहे अपेक्षित. आता मात्र तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडणार आहेत. कुंभ राशीच्या लोकांना तुम्ही कितीही पैसा कमवत असला तरी तो कुठे खर्च होतो हे समजत नाही. पण आता हा पैसा नेमका कुठे जातो, मात्र आता या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. तुम्हाला फक्त तुमच्या खिशात एक छोटीशी वस्तू ठेवायची आहे. होय मित्रांनो, हे खरं आहे. ही वस्तू म्हणजे एक छोटी वस्तू काय आहे हे आपण आता बघणार आहे. ती वस्तू म्हणजे आहे लवंग. जर तुम्ही लवंग खिशात ठेवली तर तुमच्या जीवनामध्ये मोठे बदल होणार आहे. तुम्ही जितका पैसा कमवाल त्याचा 4 पट पैसा तुमचा वाढेल. होय, हा उपाय तुम्हाला लक्षात ठेवा की ही लवंग खिशात ठेवायची आहे, खायची नाही. कोणीही याबाबत जाणून घ्यायचं, सगळ्यांनी याबाबत जाणून घ्यायचं नाही. हा उपाय फक्त तुम्हाला गुप्तपणे करायचा आहे. होय, हा उपाय करताना कोणालाही काहीही बोलायचं नाही आहे. सकाळी स्नान केल्यानंतर एक लवंग शांतपणे खिशात ठेवायची आहे आणि नंतर किंवा पर्समध्ये ठेवायची आहे. नंतर कोणालाही सांगू नका. घराबाहेर जाताना फक्त देवाचे स्मरण करा आणि मग कामासाठी निघा. तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होईल. कुंभ राशीच्या लोकांना विचारसरणीत आमूलाग्र बदलसुद्धा होईल. तुमच्या डोक्यात नव्या संकल्पना येतील आणि मोठमोठ्या समस्यांचे समाधान तुम्हाला सहजपणे सापडेल. जोपर्यंत तुमचे पूर्ण कार्य होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नका. अनेक लोक तुमच्या यशाची कथा ऐकू शकत नाही आणि तुमच्या मार्गात अडथळे आणू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोणतीही छोटीशी नकारात्मक घटना हलक्यात घेऊ नका. जर एखादे काम बनता बिघडत असेल तर समजा की कोणीतरी तुमच्या विरोधात कट रचत आहे. तुमच्या जवळची लोकही तुमच्यावर डाव खेळू शकतात. त्यामुळे
सदर करा आणि योग्य ती खबरदारी घ्या. पहिली गोष्ट म्हणजे या 72 तासामध्ये तुम्हाला कोणावर तरी डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अनेकदा तुम्ही अनोळखी लोकांवर विश्वास ठेवता आणि नंतर तेच लोक तुम्हाला धोका देतात. तुमच्या जवळचे जे लोक आहेत तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि ते लोक तुम्हाला धोका देऊन जातात. त्यामुळे लोकांच्या गोड बोलण्याला भाळू नका आणि हे लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन तुम्हाला हानी पोहोचू शकतात. त्यामुळे तुम्ही कोणावर विश्वास ठेवण्याआधी विचार करा. दुसरी गोष्ट म्हणजे कोणतेही नवीन कार्य सुरू करत असाल तर ते गुप्त ठेवा. तुमच्या जीवनात काही मोठे बदल होणार आहेत. जर एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर घाई करू नका. संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. तर मित्रांनो, या उपायाचे तुम्ही अवश्य पालन करा आणि तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदलांचा अनुभव घ्या. तुमच्यावर कुलदेवतांचेच आणि आई तुळजाभवानीचा आशीर्वाद सदैव राहील. मित्रांनो, नशीब आपला हा आरसा आहे आणि तुम्हाला सर्व आनंदाची प्राप्ती होईल ज्यांचे तुम्ही खरे हकदार आहात. त्यामुळे योग्य संधीची वाट पहा आणि संयम ठेवा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही कोणतेही काम कराल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्हाला संयम पाळायचा आहे आणि कोणतेही काम घाईघाईने करायचं नाही. अन्यथा भविष्यात तुम्हाला नवीन समस्या आणि अडचणींना सामोरे जाऊ लागू शकतं. कोणतेही काम करण्यापूर्वी म्हणजेच होण्यापूर्वी वेळ लागतो आणि जेवढा वेळ लागतो तेवढेच मोठे आनंदाची अनुभूती होते. जेव्हा मित्रांनो तुम्ही कोणतेही काम कराल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्हाला स्वयं बाळगायचा आहे आणि कोणतेही काम घाईने करू नका. अन्यथा भविष्यात तुम्हाला नवीन समस्या किंवा अडचणींना सामना करावा लागू शकतो. कोणतेही काम करण्यापूर्वी म्हणजेच पूर्ण होण्यापूर्वी वेळ लागतो. जेवढा वेळ लागेल तेवढीच मोठी आनंदाची अनुभूती मिळतो. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ कुंभराशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ.